नमस्कार, रोक टोक मुंबई न्यूज में आपका स्वागत है। मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे। युती सरकारचा डबल गेम आज मी तुम्हाला समजावून सांगतो। 40,000 रुपयाची बिलं राज्य सरकारने मुद्दाम बाकी ठेवलेली आहे। राज्यातील 36 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही राज्यातील सगळी ठेकेदार मंडळी लवकर निदर्शनं करणार आहेत। राज्य कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन असं जाहीर केलं आहे की अगोदर आमची जुनी कामाची बिलं द्या, नवीन कामं काढण्यापूर्वी पुरेसा निधी उपलब्ध करून द्या। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामं पूर्ण करण्याची घाई आमदार खासदार करत आहेत, त्यामुळे काही ठिकाणी कामाचा दर्जा ढासळला आहे। रस्ते इमारतीची कामं मात्र त्याची जबाबदारी घ्यायला ठेकेदार तयार नाहीत। मोठ्या कामाचे ठेके अनेक ठिकाणी राजकीय दबावामुळे दिल्या गेलेत। केलेल्या कामाचे बिल मात्र अनेक वर्ष झाले दिल्या गेलेलंच नाही आहे। पीडब्ल्यूडी विभाग 24,000 कोटी देणं बाकी आहेत। ग्रामीण विकास 6,500 कोटी देणं बाकी आहेत। जल जीवन मिशन 1,900 कोटी देणं बाकी आहेत। जलसंधारण 978 कोटी देणं बाकी आहेत। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 1,800, मनपा नगरपालिका यांची 956 कोटी रुपयाची बिलं देणं बाकी आहेत। आणि एकंदरीत असं जर पाहिलं तर 36,213 कोटी रुपयाची म्हणजे साधारणतः 40,000 रुपये कोटीची बिलं देणं बाकी आहेत। आणि हे कमी की काय? निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारनं अजून 96,000 कोटी रुपये, उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना तिथं तुम्ही ऐकलीच असेल, त्या एका योजनेचं बजेट 76,000 कोटीवर जातं। त्याची इम्प्लिमेंटेशनला जवळपास 4,000 कोटी खर्च होतात। आणि लाडका भाव अजून यायचा बाकी आहे। तीर्थयात्रा योजना बाकी आहे। सरकारच्या ज्या इतर जुन्या योजना आहेत ना 25-30 त्या आहेतच। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांना ठिबक आणि इतर कृषीवर दिली जाणारी किरकोळ अनुदानं ती थांबवली आहेत। त्याचे पैसे द्यायला यांच्याकडे पैसा नाही आहे। पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत शेतकऱ्यांना। शेतकरी मेटाकुटीला आलाय अक्षरशः। मात्र बहिणीनं अर्ज केला रे केला की तिला 1,500 रुपये मिळालेच पाहिजेत अशी तजवीज करून ठेवलेली आहे। तिच्या अर्जामध्ये कुठल्या त्रुट्या काढल्या जात नाहीत, कारण पैसे द्यायचे आहेत। बहिणीला आपलं करायचं आहे। निवडणुकीपूर्वी तिने आपल्याला मत दिलं पाहिजे याची खात्री करून घ्यायची आहे। नोव्हेंबर महिन्याचे पैसे बहिणींना ऑक्टोबर महिन्यात देऊन टाकलेले आहेत। का? कारण लगेच लागू होणार आहे ना। राज्याच्या अर्थ खात्याने सरकारला लाल कंदील दाखवला आहे, तरीही शिंदे आणि फडणवीस पवार यांची गाडी थांबायला तयार नाही। मित्रांनो, कडेलोट ठरलेला आहे। जेव्हा नवं सरकार येईल त्यावेळी त्यांना खर्च करायला तिजोरीमध्ये काहीही शिल्लक ठेवलेलं नाही असं तुम्हाला दिसेल। राज्यावर 2014ला 50,000 कोटीचं कर्ज होतं, ते ह्या 10 वर्षात 9 लाख कोटीवर गेलेलं आहे। त्याचं व्याज द्यायलाही पैसा नाही। राज्यातील नगरपालिका जिल्हा परिषदच्या 14,000 शाळा बंद केलेल्या आहेत आणि त्यांच्या मोक्याच्या व बहुमूल्य जागा शिंदे सरकारनं एकतर विकल्या आहेत किंवा विकायला काढल्या आहेत। आणि त्यातील बहुतांश शाळा त्या आपल्या लाडक्या अडाणींना देऊन टाकल्या आहेत। वित्तीय संस्थांनी गंभीर इशारे दिले आहेत। नवीन कर्ज मिळणे आता जवळपास अशक्य आहे। जनतेच्या करातून जमवलेला पैसा उधळला जात आहे। वरून कर्जाचे डोंगर उभे करून ठेवलेले आहेत। शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत। त्यांच्यावरही कर्जाचा डोंगर झालाय। काय वाटेल ते करून निवडून येण्याकरिता पैसे, समजा नाही आले निवडून तर घ्या असं दिवाळे काढून ठेवलेलं तिजोऱ्या खाली असलेलं सरकार आणि चालून दाखवा म्हणायला मग मात्र हे सगळे मोकळे, असा हा डबल गेम आहे। तर त्यामुळे ह्या उधळपट्टीला आणि शेतकरी द्रोही देशद्रोही करायचा असेल तर या युती सरकारला येत्या निवडणुकांमध्ये पराभूत करायचं की अजून पुरता सत्यानाश करायला निवडून द्यायचं ही ठरवायची वेळ आलेली आहे। नमस्कार, मी प्रकाश।